हा जो वेल आहे हा गॅक फ्रूट म्हणून नावाचा वेल आहे, झाडाचा वेल आहे. ह्याचं जे फ्रूटचं तूप असतं ते 20,000 रुपये किलो जातं. हे आहे कुंकूचं झाड, टर्की कोंबडी म्हणतात त्याला ना. व्हाईट वॉटर ऍपल होतं. गुडघ्यादुखीचा त्रास असेल, सांधेदुखीचा त्रास असेल तर या झाडाची साल, अर्जुनची साल जर तुम्ही खाल्ली तर याच्यामध्ये हाय प्रोटीन, सालमध्ये हाय कॅल्शियम असतं, हाय न्यूट्रिशन असतं आणि त्याच्या माध्यमातून तुमचा तो रोग थोडासा बरा होऊ शकतो. हेच ते झाड आहे जे खाऊन आता उसेन बोल्ट सुद्धा धावतो. तर तुम्हाला जर काही झाडाबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, याच्या बिया पाहिजे असतील तर आपल्याला या शेती फार्म्स मध्ये, सगळं कावले फार्म्स मध्ये उपलब्ध केल्या जाते. डुप्लिकेट भेटची. अच्छा, सेमच आहे का नाही? ओके. बघा युट्यूब फॅमिली, ही जी आहे ही जामच्या झाडाची साल आहे आणि ही अर्जुनची खाल आहे. बघा सेमच आहे. मार्केटमध्ये जे तुम्हाला उपलब्ध आहे तर ह्या झाडाची साल उपलब्ध आहे, पण कवले फार्म्स मध्ये तुम्हाला अर्जुनची खाल मिळणार आहे. ओरिजिनल आहे, जिथे तुमचे सांधेदुखी, गुडघेदुखी सगळं बसणार आहे. याबद्दलही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागली असेल, याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, याच्या या अर्जुन की खालच्या बिया पाहिजे असेल तर तुम्हाला खवले फार्म्स मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतील. हे जे खजूर आहे ते 3,000 रुपये किलो वाले खजूर आहे. मोठे साईज मोठेवाले खजूर आहेत 3,000 रुपये वाले. जे ज्याला आपण डेट्स म्हणतो. डेट्स. हा तेच. बघा हे डेटचं झाड आहे. म्हणजे आपल्याला खवले फार्म्स मध्ये ना ऑलमोस्ट असं बघायला की या जगभरातील जेही उत्कृष्ट फ्रुट्स आहेत हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील ना. आणि काकांनी या पुण्याच्या वातावरणामध्ये याला वाढवलं तर म्हणजे या फार्मचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही बघा ना, टर्कीचे सुद्धा प्राणी या वातावरणामध्ये काकांनी वाढून दाखवले. तर तुम्हाला जर काहीही माहिती लागली तर तुम्हाला खवले फार्म्स मध्ये ते उपलब्ध भेटतील. ठीक आहे. तर आपण या पूर्ण फार्मची तर माहिती घेतली, पण आपलं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते आहे कोंबड्या. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन्ही आहे, गावरान पण आहे आणि सोबत बॉयलर पण आहे. तर आपल्याकडे गावरान कोंबड्यांमध्ये किती व्हरायटीज आहेत ते आम्हाला? आपल्याकडे आता गावरानमध्ये 3 ते 4 प्रकारची व्हरायटी आहेत. अच्छा. एक कावेरी, म्हणजे ती 70-80% गावरान असते ती. ओके. आणि प्युअर गावरान ती जी 100% गावरान असते ती. आणि जी एक दुसरी आहे ती डीपी गावरान म्हणून, ती डीपी क्रॉस, ती 50-60% गावरान असते ती. म्हणजे सर्वांची प्राइस सारखी असते का वेगवेगळी? नाही, वेगवेगळी. जे डीपी गावरान आहे ते पण प्युअर गावरान सारखंच असतं, पण ते कसं होतं पोल्ट्री मध्ये वाढतं त्यामुळे ते क्रॉस होतं आणि ते फीड वरती वाढतं. 3 महिन्यात ते मोठं होतं, म्हणजे सेल साठी रेडी होतं. नॅचरल वातावरणामध्ये वाढवतो आपण, फक्त डब्यामध्ये वाढवायचं. हा, म्हणजे ते कसं बॉयलर सारखंच झालं ते पण डीपी गावरान. म्हणजे आपलं प्युअर गावरान आहे ते कसं नॅचरल, असं बाहेर मोकळ फिरून असं थोडं थोडं खाऊन, आपलं लिंबाचा पाला थोडं हे ते किडे वगैरे, म्हणजे असं उकळून मनाने खाल्लेलं. कंपोस्ट दाखवलं. हा, असं जे गावात कसं उकिरड्यावरती मोकळ कोंबडी फिरतात तसं ते प्युअर गावरान. अच्छा, तर ते आम्हाला दाखवाल का? दाखवतो. चला बघा युट्यूब फॅमिली, आज पहिल्यांदा हे मला माहित झालं की या गावरान कोंबड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये आता पहिला जो प्रकार आपण बघणार आहोत तर बघा, हा आहे ओरिजिनल गावरान कोंबडी. ओरिजिनल प्युअर गावरान कोंबडी. आता सध्या तुम्हाला त्या बेंडर दिसत आहेत, पण थोड्या वेळाने याला बाहेर सोडलं जाईल आणि ते मग हा बाहेरचा पाला खाऊन किंवा हे तुम्हाला बाजूला लिंबू झाड दिसतात, त्याचा जो गंध असतो किंवा त्याचे जे पानं असतात, फ्रुट्स असतात, ते खाली पडतात आणि मग ते खातात आणि त्याच्या माध्यमातून ते हेल्दी, म्हणजे जे नॉनव्हेज लवर आहे त्यांसाठी हेल्दी डाएट तयार करतात. हे झाले किती रुपये किलो? याची प्राइस किती सांगितली? 800 रुपये किलो. बघा, आणि याची प्राइस जी आहे ती 800 रुपये किलो आहे, कारण की हे नॅचरली एन्व्हायरमेंट मध्ये वाढवले जातात म्हणून. ते थोडस महाग असतं, पण खायला आपल्या शरीराला एकदम. जे गावरान कोंबड्यांमधली जी टाईप आहे त्याच्यामधली फक्त एकच प्युअर गावरान कोंबडी हुशार आहे, कारण ती काय करते, तिला कळतं आपली पुढची जनरेशन थोडी आपण वाढवायला पाहिजे, त्यामुळे ती कोंबडी खुडूक होती. बघा, तुम्हाला खुडूक कोंबडी पण दाखवते. बघा युट्यूब फॅमिली, ही जी गावरान कोंबडी आहे ती सध्या अंड्यावर बसलेली आहे. तुम्ही बघू शकता ही कोंबडी कशी बसली. ही कशी बसलेली आहे. तिला आपण हात लावायला गेले की आपण उघड होणार, कारण की ती सध्या अंड्यावर बसलेली आहे, ती खुडक झालेली आहे. तिच्या खाली तुम्ही बघू शकता अंडी. खाली बघा, तिच्या खाली तुम्हाला अंडे दिसतील. बापरे, बघा तुम्हाला किती सारे अंडे तिथे बघायला मिळणार. आता ते प्युअर गावरान कोंबडी. आणि यांचं एकच लक्ष असतं की आपल्याला आपला जो संसार आहे, जे आपले वंशज आहे, बरोबर, यांना वाढवायचं आहे, कारण की आपला वंश कोणता कामा नाही. ही जी थिरी असतं हे बॉयलर कोंबड्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, हे फक्त आपल्याला गावरान कोंबड्यांमध्ये बघायला मिळतं. ही सेम गावरान कोंबडी, म्हणजे याची किंमत सुद्धा 800 रुपये. ही पण 800 रुपये किलो.
कारण अख्ख्या गावरान कोंबडीमध्ये हीच एक कोंबडी प्युअर गावरान जी आहे, तीच एक कोंबडी खुडूक होती, बाकीचे कोंबड्याच कोंबडी खुडूक होत नाही. त्यांना आपल्याला हे करायला लागतं. युट्यूब फॅमिली हे सगळे दार ओपन आहे, म्हणजे हे सगळे आता आतमध्ये नाही, आता जगण्यासाठी किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी ते बाहेरच येणार आहे. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 15-20 कोंबड्या असतात, पण आता ह्याच्यामध्ये 2-3च आहेत, बाकीचे ते बाहेर फिरत असतात. आणि जेव्हा मग आपण हे संडेला आता ज्या दिवशी जे नॉनव्हेज लवर्स खूप जास्त चिकन खातात, तर ह्या सगळ्या जर कोंबड्या संपल्यात, मग आपण हा जो उरलेला माल आहे कुठून आणतो? आपलं दुसरं शेड आहे. अच्छा, दुसरं शेड कुठे आहे? आपलं यवत मध्ये. यवत मध्ये. कारण कसं होतं, आता इथं आपण कस्टमरला देतो, इथं सेल करतो आपण. सगळ्याच कोंबड्या जर एका जागेवरती ठेवले आपण, तर मग त्याचा जास्त वास येणार, ते थोडं हे होणार. म्हणजे आपण कस्टमर इथे यावे, त्यांना वास न जावा, त्यामुळे आपण थोडं कोंबड्या बघा, हे जसं लागन तसं मग आपण घेऊन येतो अजून. बघा, आपल्या खवले फार्मचं वैशिष्ट्य बघा, की हे कस्टमरचा किती म्हणजे लक्ष ठेवतात, की कस्टमरला वास न जाऊ देणे, कस्टमरची योग्य पद्धतीने बसण्यासाठी सिटिंग व्यवस्था करणे, तिथे सिटिंग व्यवस्था करणे, शेड लावलेला आहे, आणि इथे वास जास्त न यावा यासाठी त्यांनी केलेलं आहे. त्यांचं जे दुसरं फार्म आहे त्या ठिकाणी त्यांच्या 5 ते 10 हजार म्हणजे असं काय म्हणतो आपण, ब्रीडिंग सेंटर आहे, आणि तिथून मग ते जसं त्यांना जे कोंबड्या लागतात डेलीच्या बेसिसवर तिथून ते आणतात. तर तुम्हाला सुद्धा यवत मध्ये सुद्धा तुम्ही असाल आणि तिथे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट खवले फार्म तुमच्या घरी कोंबड्या न्यायचं असेल, छोटं अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो, 10 किलो, 100 किलो, 1000 किलो, तरी सुद्धा हे खवले फार्म तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, या पण गावरानी ही सुद्धा तिकडे आपली बकरी आहे, ती पण सगुना बकरी. ही सुद्धा तिसरं एक बेंडा आहे प्युअर गावरान कोंबड्यांचं. ते जे तेलाचे डबे आहेत, आपण त्याच्यामध्ये ते कोंबड्यांना स्पेशल अंडी ठेवण्यासाठीच ते केलेले आहे. बघा, एक मला आता इथून दिसत आहे की एक अंडावरती कोंबडी की कोंबडा आहे? ते कोंबडा बसलाय. अच्छा, असं चालतंय का? बघा, असं निवांत बसलाय, म्हणजे तो त्याला माहितीच नाही. माहितीच नाही. बघा, या फार्म्स मध्ये कोंबडी सुद्धा सगळ्या फार्मला किंवा सगळ्या बेंड्याला जमिनीवर त्या कोंबडीने काय दिलेलं आहे, अंड दिलेलं आहे. हे सुद्धा एकदम छान वाटलं मला. या बेंड्यामध्ये सुद्धा मला 4-5 अंडी दिसतात. तुम्हाला अंडेही लागले तर इथे सुद्धा अंडे सुद्धा तुम्हाला ठोक आणि चिल्लर दोन्ही याच्यामध्ये उपलब्ध केले जातात. आता आपण सगून आपली जी शेळी आहे ती आपण बघूया. ते पण प्युअर गावरान सगळे. हा, फक्त हे जे तो फायटर कोंबडा आहे, तो हे सुद्धा चौथा बेंडा जिथे सुद्धा आपल्याला प्युअर गावरान आहे. आणि हा जो तुम्हाला एक मोठा इकडून बघू शकतो वरून, इथून बघा, हा फायटर आहे. आता तो रिटायर झालाय आता तो. अच्छा. हा, आणि मग हा फायटर कोंबडा आपण विकत नाही, तो आपण शो पीस म्हणून ठेवलेला आहे तो. ओके. आणि इकडे जे कोंबडा आहे, वॉकिंग स्टाईल तुम्ही बघा कशी. वॉकिंग स्टाईल बघा, तो फिजिकल हँडिकॅप आहे तो? नाही, तसाच आहे तो बदक आणि कोंबडीचा क्रॉस आहे तो. अच्छा, बदक आणि कोंबडीचा क्रॉस आहे. हा, आणि लोक याला खाऊ शकतात का, की फक्त असंच? नाही, फक्त कधीतरीच ते असं व्हरायटी तयार होती. ओके. सारखी होत नाही, त्यामुळे ते जरा युनिक आहे तो कोंबडा. ओके. आणि त्याची एकाने मला ते 40,000 रुपयाला तो कोंबडा मागितलाय, पण ते नाही दिला आपण. 40,000ला मागितला? 40,000. बघा, म्हणजे डक आणि कोंबड्यांचं जे क्रॉस आहे त्याची किंमत 40,000ला मागून सुद्धा आपल्या दादांनी दिलेलं नाही. म्हणजे त्यांना प्राण्यांप्रती किती प्रेम आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्या पण शो साठी युनिक म्हणून ठेवलेला आहे तो. दिसतो तुम्हाला डक, बदक आणि की बदकच ना? बदक. हा, डक आणि कोंबडीचा जो क्रॉस आहे